माझे नाव श्रेया चंद्रशेखर नागोडे, इयत्ता 9. समाजात आपण अनेक वेळा पाहतो, थोर व्यक्तींविषयी आपण अनेक वेळा बोलताना दिसतो, पण शेतकऱ्याविषयी समाजात कधी जास्त बोललंच जात नाही. म्हणून आज मी तुमच्यासमोर विषय मांडतेय, कृषीप्रधान देश आणि शेतकरी. भारत देश हा एक कृषीप्रधान देश असून भारतातील 80% लोक ही शेती करतात. साऱ्या जगाचा उदरनिर्वाह हा शेतीवर चालतो. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हजारो वर्षांपासून काळ्या मातीच्या ढेकळातून चालताना जगाच्या पोटासाठी घासाचं दान देणारा, कोरड्या कंठासाठी आभाळाकडं पाण्याचं वरदान मागणारा आणि दुष्काळातही तिथल्या प्रत्येक जीवाला पसापसा का होईना दान देणारा बळीराजा नावाचं ज्ञानेश्वर मात्र आपल्याला समजलंच नाही. रात्रंदिवस शेतात काबड कष्ट करून उपाशी झोपणारी मुलं व गोठ्यात टाचा घासणारी जनावरं, हे बळीराजाच्या डोळ्यासमोरचं चित्र अजूनही बदललं नाही. जगाच्या लज्जर रक्षणासाठी कापड निर्माण व्हावं म्हणून कापूस पिकवणारा शेतकरी स्वतःच्या अंगावरचा सदरा 4 वेळा ठिगळं लावून घालतो. साऱ्या जगाला साखरेची गोडी पुरवणारा ऊस उत्पादक शेतकरी स्वतःची घरची दिवाळी मात्र गुळभाकरीच्या लाडवावर साजरी करतो. टाटा बिर्लाच्या कंपनीत तयार होणाऱ्या मालाची किंमत ते स्वतः ठरवतात, पण शेतात रात्रंदिवस काबड कष्ट करून शेतात पिकणाऱ्या मालाची किंमत मात्र शेतकरी स्वतः ठरवू शकत नाही. महात्मा फुले या अशा महामानवाने राणी व्हिक्टोरियाच्या दरबारात जाऊन सांगितलं होतं की देशाची ध्येयधोरणे ठरवायची असतील ती सुटापुटात बसलेल्या माणसाकडे पाहून ठरवू नका, ती ठरवा शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याकडे पाहून. पण आजही आमच्या देशाची ध्येयधोरणे ठरवली जातात तर ते शेताच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याकडे पाहून नव्हे, तर शेअर बाजारातील आलेख उंचावण्यासाठी धावणाऱ्या बैलाकडे पाहून. अशा अनेक कारणामुळे आमचा बळीराजा जीवनाला कंटाळला आहे. साऱ्या जगाला जीवनदान देणारा शेतकरी स्वतःच मरणाला कवटाळला आहे. जन्मतो तो पृथ्वीवर अन्नदाता म्हणून, अन्नाच्या प्रत्येक कणास तोच झटतो. घेऊन डोक्यावर कर्ज, कष्ट त्याला पेलावे लागते. ऊन वारा पाऊस पाणी याचे त्याला भान नसते. अन्नाच्या प्रत्येक कणास छातीस लावावे लागते. एवढे करूनही त्याचे नशीब काय येते ती फक्त आत्महत्या. का तो शेतकरी अजूनही पारतंत्र्यात अडकलाय? का त्या शेतकऱ्याचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतलाय? का तो शेतकरी सगळ्यांचे पुण्य घेणारा आज अपराधी बनलाय? कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, आमचा हा बळीराजा शेतात दिवस रात्र राबतो. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावेत ही एकच मागणी मागते. जनजनात संदेश पोचूया, जनजनात संदेश पोचूया. बळीराजाला आत्महत्येपासून रोखूया, बळीराजाला आत्महत्येपासून रोखूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.